सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक 6 मधील भाजपच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिलेला दिसून येतोय। सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार गणेश वानकर, सुनील खटके, सोनाली गायकवाड आणि मृण्मयी गवळी यांनी प्रचाराला वेग दिला आहे। देशमुख पाटील वस्ती आणि अमराई परिसरात पदयात्रा, रॅली तसंच होम टू होम प्रचाराच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क साधण्यात आला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच भाजपच्या विकास कामांचा आढावा मतदारांसमोर मांडला। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधांबाबत पक्षाच्या योजनांची माहिती देण्यात आली। स्थानिक नागरिकांनीही आपल्या अडचणी मांडत अपेक्षा व्यक्त केल्या। पदयात्रा आणि रॅलीमुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती दिसून आली। आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांचा विश्वास संपादित करण्यासाठी असा थेट संवाद उपयुक्त ठरेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला। विरोधकांना काय मुद्देच नाही आहेत, त्यांनी काही विकास कामच केलेले नाही, त्याच्यामुळे त्यांच्याकडे मुद्देच नाही आहेत, ते वैयक्तिक टीका करतायत। पण ते असं कधी बोलतायत का मी या नगरमध्ये पाण्याचा प्रश्न सोडवला, त्या नगरमध्ये रस्त्याचा प्रश्न सोडवला, या नगरमध्ये मी ह्या लोकांच्या अडचणी सोडवल्या? कुठल्या मंडळाला त्यांनी 1 रुपयाची वर्गणी देणगी देण्याचं तर काम केलं का सांगा? 5 वर्षातून एकदा येतात आणि मला एक कळत नाही, आम्ही पक्ष बदललेला निर्णय हा आमचा आहे, मग त्यांच्या का पोटात दुखा लागलंय? तुमच्या पक्षातलं काम तुम्ही बघा, तुमच्या पक्षातल्या उणीधुणी किती आहेत बाहेर काढायचं म्हणजे तर आता त्याला दिवस पुरणार नाही। पण विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देणं मला काय फार त्यांना महत्त्व द्यायचं नाही आहे। मी केलेल्या कामाची पावती म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये फिरत आहे। इथं सुनील बापू खटकेंचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिलेला आहे, काम केलेलं आहे। त्याचबरोबर विजयकुमार देशमुख मालकांनी काम केलेलं आहे। देगाव परिसरामध्ये सुभाष बापू देशमुखांनी निधी दिलेला आहे आणि ह्या आमच्या थोबडेमळा परिसरामध्ये मी स्वतः गणेश वानकर मी भरपूर त्या ठिकाणी निधी दिलेला आहे, काम केलेलं आहे आणि माझ्या देगाव परिसरामध्ये सुद्धा मी भरपूर काम केलेलं आहे। तुम्ही मागच्या वेळेचे जर निकाल पाहता, आमचा विजय हा या इकडे दमाणीनगर, गवळी वस्ती, अमराई, औशी वस्ती या परिसरातच आमचा विजय झालेला आहे। देगावचं जे आहे ते मताधिक्य होतं आणि आम्ही आता असं ठरवलेलं आहे की अजून सुद्धा या निवडणुकीला सुद्धा मोठ्या मताधिक्याने आम्ही इथंच निवडून येणार आहे। देगावचं जे आहे ना ते लीड असणार आहे फक्त।